वळ्यात पुढील बातमीकडे. आमदार इद्रिस नायकवडी यांच्याकडून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले आरोग्य शिबिर म्हणजे केवळ एक ढोंग आणि ढोंगबाजी असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक जमील बागवान यांनी केला आहे. हे आरोग्य शिबिर लोकांच्या सेवेसाठी नसून केवळ स्वतःची आमदारकी वाचवण्यासाठी आयोजित केले गेल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी बोलताना जमील बागवान म्हणाले की स्वर्गीय अजितदादा पवार यांनी नेहमीच अल्पसंख्याक आणि विशेषतः मुस्लिम समाजावर खूप प्रेम केले. सभागृहात मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी असावा या हेतूने अजितदादांनी आपल्या वाट्याला आलेल्या 2 आमदारकीपैकी एक आमदारकी मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणून इद्रिस नायकवडी यांना दिली. परंतु गेल्या 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीत आमदार इद्रिस नायकवडी यांनी सभागृहात अल्पसंख्याक किंवा मुस्लिम समाजाचा एकही प्रश्न किंवा समस्या मांडलेली नाही. त्यामुळे स्वतःच्या निष्क्रियतेवर पडदा टाकण्यासाठी आणि आपली आमदारकी टिकवण्यासाठीच अजितदादांच्या जयंतीचा वापर करून अशा प्रकारची आरोग्य शिबिरे भरवण्याचे नाटक केले जात आहे, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार इद्रिस नायकवडेनं जो आरोग्य शिबिर घेतला आहे ते एक ढोंग आहे. आमदारकी वाचवण्यासाठी घेतलेलं हे आरोग्य शिबिर आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी अल्पसंख्यावर खास करून मुस्लिम समाजावर जास्त प्रेम करत होते. सभागृहामध्ये अल्पसंख्याचा एकही आमदार नाही, मुस्लिम समाजा एकही आमदार नाही. अजितदादा पवारला 2 वाटेला आमदार आले, त्यातले एक आमदार मुस्लिम समाजा अल्पसंख्याला इद्रिस नायकवडेला दिले. इद्रिस नायकवडेला आमदारकी दिल्यानंतर 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार इद्रिस नायकवडेंनी सभागृहामध्ये मुस्लिम समाजासाठी व अल्पसंख्याच्या समाजासाठी एकही कुठला प्रश्न मांडला नाही. म्हणून कैलासवासी अजितदादा पवार इद्रिस नायकवडेवर नाराज. माझी माहितीप्रमाणे वरिष्ठांनी राजीनामा मागितला. 2 वर्षासाठी तुम्हाला दादाने केलेले तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही मुस्लिम समाज आणि अल्पसंख्याक समाजाचा घालबाग. जर माझा राजीनामा झाला की महाराष्ट्राचे मुस्लिम समाज राष्ट्रवादीकडनं बाजूला जातील, अल्पसंख्याक समाज बाजूला जातील असं धाक दाखवले गेले. तर तुझ्यापाशी मुस्लिम समाज आहे कुठं, अल्पसंख्याक आहे कुठं? आणि मुस्लिम समाजासाठी तू काय केलं आहे? अल्पसंख्याच्या समाजासाठी तू काय केलं आहे? मुस्लिम समाज आणि अल्पसंख्याच्या समाजासाठी तुला दादानं आमदार केलं होतं आणि त्या लोकांचं तू काम केल्यानं दादा तुझ्यावर नाराज होतं. ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या माणसाला तुला आमदारकी केली त्या माणसाला तू फसवला, त्या पक्षाच्या विरुद्धमध्ये तू काम केला. अरे वा रे राजकारण. मी जास्त बोलत नाही, वेळ प्रसंग पुढं हेच जाईल. राजकारण नाही, चांगले दिवस येतात, वाईट दिवस येतात, सगळे दिवस येतात, सगळ्या दिवस येतात. तुम्ही पण बघा, परमेश्वरपाशी फार मोठं ठणका बसणार. या डोळ्यातनं पाणी येतात, त्या पाणीचा हिशेब चुकवावं लागतं. अजूनपर्यंत मी एवढं देशभक्तीसाठी केलं. आमच्यात परमेश्वरला पहिला मान द्यायचा, तिच्यानंतर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तिच्यानंतर आमचे आई वडिलांनंतर मी लकब जर कोणाला देत होतो ते इद्रिस नायकवडेला देत. माझं आत्ममत चिराला लागलं, दुःखाला. एवढं मला फसवणूक केली गेली. आज आमच्या डोळ्यातनं पाणी येतं. परमेश्वर कुठं ना कुठं फळा लागेल, हिशेब होणार.